नमस्कार. आज आपण एका खूप रंजक आणि खरं तर कालातीत पुस्तकावर सविस्तर बोलणार आहोत. जॉर्ज एस क्लॅसन यांचं द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन. हो. हे पुस्तक तसं जुनं आहे, म्हणजे 1920च्या दशकातलं, पण ते आपल्याला थेट प्राचीन बॅबिलॉनमध्ये घेऊन जातं. अगदी. आणि तिथल्या बोधकथांमधून पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं, आर्थिक यश कसं मिळवायचं, याची अगदी मूलभूत तत्त्व सांगतं. बरोबर. आपल्याकडच्या स्रोतांमध्ये पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या कथा आहेत, त्याची प्रस्तावना आहे आणि थोडा ऐतिहासिक संदर्भ पण आहे. खरंय. आणि या चर्चेचा आपला उद्देश हाच आहे की या हजारो वर्षांपूर्वीच्या कथांमधून असं काय घेण्यासारखं आहे जे आजही लागू पडतं हो. आणि ज्याने आपल्याला आर्थिक सुरक्षितता मिळायला मदत होऊ शकते. गंमत म्हणजे या कथा फक्त सिद्धांत नाहीयेत. त्या माणसांच्या अनुभवांबद्दल आहेत, त्यांच्या चुका, त्यातून त्यांनी काय धडे घेतले याबद्दल आहेत. सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतं बॅबिलॉन शहराबद्दल थोडं बोलायला हवं, कारण पुस्तकाचं नावच ते आहे, नाही का? हो ना. प्राचीन जगातलं हे प्रचंड श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जायचं. पण गंमत काय आहे, ही श्रीमंती काही त्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे, म्हणजे सोन्याच्या खाणी वगैरे यामुळे नव्हती मिळालेली. बरोबर. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बॅबिलॉनची खरी श्रीमंती होती तिथल्या लोकांच्या डोक्यात, त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या कष्टात आणि नियोजनात. आणि आर्थिक नियोजनाच्या समजुतीमध्ये. अगदी. त्यांनी इंजिनिअरिंगचे खूप छान नमुने तयार केले, म्हणजे युफ्रेटिस नदीचं पाणी वापरून शेती सुपीक केली. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पैसा कसा हाताळायचा, तो वाढवायचा कसा, याचे नियम त्यांनी शोधले आणि ते वापरले सुद्धा. त्यांची संपत्ती ही खऱ्या अर्थानं मानवनिर्मित होती. म्हणजे त्यांनी ती कमावली होती. हो. आणि म्हणूनच त्यांची आर्थिक तत्त्व आजही जगभरात शिकवली जातात, वापरली जातात. क्या बात आहे. म्हणजे त्या काळातही फायनान्शियल लिटरसी किती महत्वाची आहे हे त्यांनी ओळखलं होतं. नक्कीच. चला, तर मग याच ज्ञानाच्या शोधात आपण पुढे जाऊया. या पुस्तकातून बचत, खर्चावर नियंत्रण, गुंतवणूक, आर्थिक सुरक्षा या सगळ्याबद्दल काय शिकायला मिळतं ते टप्प्याटप्प्याने बघू. बरं. सुरुवात करूया पुस्तकातल्या मेन कॅरेक्टरपासून, अर्कत, बॅबिलॉनमधला सगळ्यात श्रीमंत माणूस. हो. अर्कतची कथा तर ह्या पुस्तकाचा पाया आहे. त्याचे काही जुने मित्र असतात जे अजूनही गरीबच असतात. ते त्याच्याकडे येतात आणि विचारतात, अरे अर्कत, आपण सगळे एकत्र वाढलो, एकाच गुरुकडून शिकलो, कष्ट पण सारखेच केले, मग असं काय झालं की तू एवढा मोठा श्रीमंत झालास आणि आम्ही अजूनही तसेच आहोत? हा प्रश्न तर आजही अनेकांना पडतो, नाही का? अगदी. आजही पडतो. आणि अर्कतचं उत्तर खूप साधं पण महत्वाचं आहे. तो त्याच्या यशाचं श्रेय देतो अल्गामेश नावाच्या एका म्हाताऱ्या आणि श्रीमंत सावकाराला. हो. ज्याच्याकडून त्याने संपत्तीचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं रहस्य शिकलं. अगदी. अल्गामिशने त्याला सांगितलेलं ते वाक्य, ते आजही तितकंच खरं आहे. तू जे काही कमवतोस त्याचा एक भाग तुझ्या मालकीचा असतो आणि तो तू ठेवायलाच हवा. म्हणजे काय अर्थ आहे याचा? सरळ अर्थ आहे, जे काही उत्पन्न मिळेल त्याचा कमीत कमी 10वा हिस्सा म्हणजे 10% बाजूला काढा. तो तुमच्या भविष्यासाठी आहे. तो खर्च करायचा नाहीये. अच्छा. ही फक्त गणिताची गोष्ट नाहीये, ही एक सवय आहे. मानसिक सवय. हो. स्वतःच्या भविष्याला प्राधान्य देण्याची सवय हीच आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे असं तो म्हणतो. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, फक्त 10% वाचवायचं. पण अर्कत हेही सांगतो की नुसतं वाचवून ते पैसे तिजोरीत ठेवून काय उपयोग? नाही, काहीच नाही. त्या पैशांना कामाला लावलं पाहिजे. त्याचं ते एक फेमस वाक्य आहे ना. गुलामांचं उदाहरण देणारं. हो, तेच. आणि त्या नाण्याने कमवलेल्या प्रत्येक तांब्याचं नाणं म्हणजे त्या गुलामाचं मूल आहे, जे तुझ्यासाठी आणखी कमाई करू शकतं. अरे वा. म्हणजे इथे कंपाऊंडिंगची संकल्पना किती सोप्या भाषेत सांगितली आहे. अगदी. चक्रवाढ व्याज. वाचवलेला पैसा अधिक पैसा कमवतो आणि तो कमवलेला पैसा अजून पैसा कमवतो. ही प्रोसेस जर सतत चालू राहिली तर संपत्तीची खरी वाढ होते. ही खरंच खूप मूलभूत पण शक्तिशाली कल्पना आहे. आणि याच कल्पनेचा विस्तार पुढे दिसतो रिकाम्या पाकिटावरील 7 उपायांमध्ये, म्हणजे 7 क्युअर्स फॉर अ लीन पर्स. हो. राजा सार्गोनने अर्कतला विचारलं होतं की बॅबिलॉनमधल्या सामान्य लोकांना श्रीमंत कसं करता येईल. तेव्हा अर्कतने हे 7 उपाय 100 लोकांना शिकवले. पहिला उपाय तर हाच झाला, आपलं पाकिट भरायला सुरुवात करा, म्हणजे 10वा हिस्सा वाचवा. हो. दुसरा उपाय आहे खर्चांवर नियंत्रण ठेवा. कंट्रोल दाय एक्सपेंडिचर्स. हा खूप महत्वाचा आहे, कारण बचत तेव्हाच होते जेव्हा खर्च आटोक्यात असतात. पण खर्चांवर नियंत्रण म्हणजे काय? कंजूशी करायची का? नाही, तसं नाही.
इथे महत्वाचा मुद्दा आहे गरजा म्हणजे नीड्स आणि हाऊसमॉज किंवा डिझायर्स इच्छा यांच्यातला फरक ओळखणं. अर्कद म्हणतो की आपल्या बहुतेक अत्यावश्यक गरजा या खरं तर आपल्या वाढलेल्या इच्छा असतात. अच्छा. यासाठी बजेट बनवायचा सल्ला दिला जातो. पण बजेट म्हणजे फक्त खर्चांची नोंद नाही ठेवायची. मग काय करायचं? तर प्रत्येक खर्चाला जाणीवपूर्वक विचारायचं, ही खरंच गरज आहे की फक्त इच्छा? आणि अनावश्यक गोष्टींवरचा पैसा वाचवायचा. म्हणजे विचारपूर्वक खर्च करायचा. हो, तो पैसा मग वाचवता येतो आणि गुंतवता येतो. बरोबर. म्हणजे जाणीवपूर्वक खर्च करण्याची सवय. तिसरा उपाय काय आहे? तिसरा आहे आपल्या सोन्याला गुणाकार करू द्या. मेक दाय गोल्ड मल्टिप्लाय. हा सरळ गुंतवणुकीशी संबंधित आहे. म्हणजे पैशाला कामाला लावणं. हो, वाचवलेला पैसा नुसता ठेवायचा नाही, त्याला अशा ठिकाणी गुंतवायचा जिथे तो वाढेल. हाच तो पैशाने पैसा कमावण्याचा नियम. पण मग गुंतवणूक म्हटलं की धोका आलाच. अगदी. म्हणूनच चौथा उपाय येतो जो धोका कमी करण्याबद्दल आहे. आपला खजिना नुकसानीपासून वाचवा. गार्ड दाय ट्रेजर्स फ्रॉम लॉस. म्हणजे गुंतवणूक करताना फक्त किती परतावा मिळेल हे बघायचं नाही, तर आपलं मूळ भांडवल म्हणजे मुद्दल ते सुरक्षित राहील याची काळजी जास्त घ्यायची. अर्कद स्वतःचं उदाहरण देतो. त्याने सुरुवातीला एका वीट बनवणाऱ्याच्या सल्ल्याने दागिन्यांमध्ये पैसे गुंतवले होते. आणि बुडाले सगळे, कारण त्या वीट बनवणाऱ्याला दागिन्यांबद्दल काहीच माहीत नव्हतं. अरे देवा. म्हणजे गुंतवणूक करताना त्या विषयातल्या जाणकार माणसाचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. पण मग खरा तज्ज्ञ कसा ओळखायचा? हल्ली तर अनेक जण सल्ला देतात. हा महत्वाचा प्रश्न आहे. पुस्तक म्हणतं की ज्यांना त्या क्षेत्रात अनुभव आहे, जे स्वतः यशस्वी आहेत, अशा लोकांचा सल्ला घ्या. ठीक आहे. ज्या व्यवसायाची किंवा गुंतवणुकीची आपल्याला स्वतःला माहिती नाही किंवा जिथे विश्वासार्ह माहिती मिळत नाही, तिथे पैसे गुंतवण्याचा धोका टाळा. सावधगिरी महत्वाची आहे. बरोबर. पाचवा उपाय थोडा वेगळा वाटतो. आपल्या घराला एक फायदेशीर गुंतवणूक बनवा. मेक ऑफ दाय ड्वेलिंग अ प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट. याचा नेमका अर्थ काय? घर म्हणजे नेहमीच फायद्याची गुंतवणूक असते असं नाहीये. नाही, इथे दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. पुस्तकाचं म्हणणं आहे की स्वतःचं घर असणं हे भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा चांगलं. का? कारण भाडं म्हणून दिलेला पैसा तर गेला, तो परत येत नाही. पण घरासाठी भरलेले हप्ते म्हणजे लोनचे हप्ते ते एका मालमत्तेत रूपांतरित होतात की नाही? हो, ते आहेच. शिवाय स्वतःचं घर एक मानसिक समाधान आणि सुरक्षितता देतं. त्यामुळे माणूस इतर आर्थिक ध्येयांवर जास्त लक्ष देऊ शकतो. त्या काळात घराला एक महत्वाची मालमत्ता म्हणूनच पाहिलं जायचं. समजलं. सहावा उपाय आहे भविष्यातील उत्पन्नाची खात्री करा. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग. हो, बरोबर. यात म्हातारपणासाठी किंवा समजा कुटुंबातला करता माणूस गेला, तर कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी तरतूद करण्यावर भर आहे. ते कसं करायचं? मालमत्ता जमा करून किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करून. आजच्या काळात बोलायचं तर विमा म्हणजे इन्शुरन्स किंवा पेन्शन योजना. कुटुंबाप्रती आपली जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि शेवटचा, सातवा उपाय, कमाईची क्षमता वाढवा. इन्क्रीज द एबिलिटी टू अर्न. हा मला खूप आवडला. कारण हा फक्त पैसे वाचवण्यावर किंवा गुंतवण्यावर नाहीये. अगदी. हा स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर भर देतो. म्हणजे हा उपाय सांगतो की फक्त आहे त्या उत्पन्नातून बचत करण्यावर थांबू नका. आपलं उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करा. कसं वाढणार उत्पन्न? आपली कौशल्य म्हणजे स्किल्स ती सुधारा, नवीन ज्ञान मिळवा, कामात अजून परफेक्ट व्हा आणि स्वतःच्या कामाचा आणि स्वतःचा आदर करा. जितकी तुमची व्हॅल्यू वाढेल तितकी तुमची कमाईची क्षमता वाढेल. हे 7 उपाय म्हणजे खरं तर आर्थिक यशाचा एक पूर्ण रोडमॅप आहे. खरंच खूप प्रभावी आहेत हे 7 उपाय. यानंतर पुस्तकात येतात सोन्याचे 5 नियम, द 5 लॉज ऑफ गोल्ड. हो. हे नियम अर्कदने त्याचा मुलगा नोमासिरला दिले होते, जेव्हा तो त्याला थोडं सोनं आणि ज्ञानाची पाटी देऊन बाहेर पाठवतो, स्वतःच्या पायावर उभं राहायला. हो, आणि नोमासिरची कथा हेच शिकवते की फक्त वारसा हक्काने पैसा मिळणं पुरेसं नाही. मग काय महत्वाचं आहे? तो पैसा सांभाळण्याचं आणि वाढवण्याचं ज्ञान असणं जास्त महत्वाचं आहे. नोमासिरने सुरुवातीला काय केलं? चुकाच केल्या. काय चुका केल्या? घोड्यांच्या शर्यतीत म्हणजे बेटिंगमध्ये पैसे उडवले, एका फसलेल्या पार्टनरच्या नादी लागून पैसे गमावले. तो जवळजवळ कंगाल झाला होता. अरे बापरे. पण मग त्याने त्या मातीच्या पाटीवर लिहिलेल्या 5 नियमांचा अभ्यास केला आणि त्यांचं पालन सुरू केलं. काय होते ते नियम? पहिला नियम की मालमत्ता तयार करतात त्यांच्याकडे सोनं म्हणजे पैसा आनंदाने आणि वाढत्या प्रमाणात येतं. परत बचतीचंच महत्व. ठीक आहे. दुसरा नियम?
दुसरा नियम गुंतवणुकीबद्दल आहे. सोनं म्हणजे पैसा अशा शहाण्या मालकासाठी खूप कष्टानं आणि आनंदाने काम करतं, जो त्याला फायदेशीर कामात गुंतवतो. जशी शेतात जनावरं वाढतात तसा पैसा वाढतो. म्हणजे योग्य आणि विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतूनच पैसा वाढतो. तिसरा नियम सुरक्षिततेवर भर देतो. सोनं अशा सावध मालकाजवळच टिकून राहतं, जो ते अशा लोकांच्या सल्ल्यानुसार गुंतवतो ज्यांना पैसे हाताळण्याचा अनुभव आहे. परत तज्ज्ञांचा सल्ला आणि सावधगिरी. चौथा आणि पाचवा नियम हे वॉर्निंग्स आहेत, बरोबर? हो, धोक्याचे इशारे. चौथा नियम म्हणतो, ज्या व्यवसायांची किंवा उद्देशांची मालकाला स्वतःला माहिती नसते किंवा जे अनुभवी लोकांनी मान्य केलेले नाहीत, अशा ठिकाणी गुंतवलेलं सोनं हातातून निसटून जातं. म्हणजे जिथे माहिती नाही तिथे पैसे टाकू नका. अगदी. अनोळखी किंवा अर्धवट माहिती असलेल्या ठिकाणी गुंतवणूक म्हणजे पैसा गमावणं. आणि पाचवा नियम तर थेट फसवणुकीपासून सावध करतो. जे लोक सोन्याला अशक्य कमाईच्या मागे लावतात किंवा जे फसवे सल्ले ऐकतात किंवा जे स्वतःच्या अननुभवावर आणि रोमॅन्टिक इच्छांवर अवलंबून गुंतवणूक करतात, त्यांच्यापासून सोनं पळून जातं. म्हणजे शॉर्टकट किंवा झटपट श्रीमंतीच्या योजनांपासून लांब राहा. बरोबर. फसवे सल्ले, आकर्षक पण पोकळ आश्वासनं यांच्यापासून दूर राहण्याचा स्पष्ट इशारा आहे. आणि नोमासिरने जेव्हा हे नियम पाळले तेव्हा तो पुन्हा श्रीमंत झाला आणि म्हणतात की वडिलांपेक्षाही जास्त संपत्ती कमावली. यातून काय सिद्ध होतं? काय? ज्ञानाचं मोल सोन्यापेक्षा जास्त आहे, कारण सोनं गेलं तरी ह्या ज्ञानाच्या आधारावर ते परत मिळवता येतं. हे तर झालं पैसे सांभाळण्याचं आणि वाढवण्याचं. पण अनेकांना प्रश्न पडतो की जर आधीच कर्ज असेल डोक्यावर तर या नियमांचा काय उपयोग? हा खूप कॉमन प्रश्न आहे. पुस्तकात यावर पण एक कथा आहे, दबासीर नावाच्या उंट व्यापाऱ्याची. हो, दबासीरची कथा खरंच खूप प्रेरणा देणारी आहे. तो कर्जामुळे इतका दबून जातो की बॅबिलॉन सोडून पळून जातो आणि सिरियामध्ये गुलाम म्हणून विकला जातो. बापरे. तो पूर्ण निराश झालेला असतो. पण तिथे त्याला सिरा नावाची एक स्त्री भेटते. ती त्याला एक वेगळा अँगल देते. काय म्हणते ती? ती त्याला विचारते की तू गुलाम का आहेस? दबासीर म्हणतो, नशीब. सिरा म्हणते, नशीब नाही, तुझ्यात अजून स्वतंत्र माणसाचा आत्मा आहे का? स्वतंत्र माणसाचा आत्मा परिस्थिती स्वीकारत नाही, तो मार्ग काढतो. वाह. ती त्याला समजावते की त्याची खरी कैद ही गुलामगिरी नाहीये, तर त्याचं कर्ज आहे. त्याचे कर्जदार त्याचे शत्रू आहेत आणि शत्रूंना पाठ दाखवून पळून जाण्याऐवजी त्यांना सामोरं जाणं हेच खरं धैर्य आहे. हाच स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग आहे. ही खूप मोठी शिकवण आहे. मग दबासीर काय करतो? तो सिराच्या मदतीने तिथून पळून पुन्हा बॅबिलॉनला येतो, पण आता तो लपत नाही. तो स्वतःहून सगळ्या कर्जदारांना भेटतो. धाडसाचं काम आहे हे. हो, आणि त्यांना एक प्लॅन देतो. तीच योजना जी नंतर प्रोफेसर श्रूसबरीला एका उत्खननात सापडली आणि जी आजही तितकीच प्रभावी मानली जाते. हो, ती 10-70-20 योजना. अगदी. दबासीर ठरवतो की तो जे काही कमवेल त्याचा 10% हिस्सा तो स्वतःच्या भविष्यासाठी ठेवेल. पहिला नियम. बरोबर. 70% हिस्सा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजांसाठी वापरेल आणि उरलेला 20% हिस्सा तो नियमितपणे सगळ्या कर्जदारांमध्ये त्यांच्या कर्जाच्या प्रमाणात वाटून टाकेल, जोपर्यंत सगळं कर्ज फिटत नाही. आणि हे वर्क होतं? कर्जदार तयार होतात? हो, होतात. कारण दबासीर प्रामाणिकपणे परिस्थितीला सामोरा जातो आणि परतफेडीची प्रॅक्टिकल योजना देतो. त्याचा तो दृढनिश्चय आणि योजनेची स्पष्टता बघून कर्जदार त्याला संधी देतात. अच्छा. हळूहळू तो सगळं कर्ज फेडतो आणि पुन्हा एक सन्माननीय, यशस्वी व्यापारी बनतो. काय शिकायला मिळतं यातून? हेच की कर्जाला घाबरून पळून जाऊ नका. त्याला सामोरं जाण्यासाठी एक पक्की योजना बनवा आणि त्यावर ठाम राहा. जिथे दृढनिश्चय असतो तिथे मार्ग सापडतोच. दबासीरच्या कथेमध्ये एक प्रकारे संधी ओळखून कृती करण्याचं धाडसही दिसते. आणि पुस्तकात दैवी कृपेची भेट म्हणजे मीट द गॉडेस ऑफ गुड लक नावाची जी कथा आहे, हो, त्यात याच संधीचं, ऑपॉर्च्युनिटीचं महत्त्व सांगितलंय. बरोबर. ती कथा सांगते की नशीब किंवा गुड लक हे काही रहस्यमय किंवा योगायोगाने घडणारी गोष्ट नाहीये. मग काय? संधी ओळखावी लागते आणि त्यावर लगेच कृती करावी लागते. जे लोक संधी ओळखतात आणि ती घ्यायला तयार असतात त्यांनाच नशीब मदत करतं. आणि जे विचार करत बसतात ते संधी गमावतात. दिरंगाई म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन किंवा चालढकल करण्याची सवय हे संधी गमावण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. त्या कथेत उदाहरणं पण आहेत ना? एका व्यापाऱ्याने जमीन घ्यायची संधी गमावली. हो, कारण तो विचार करत बसला
आणि दुसऱ्याने मेंढ्या विकत घेण्याचा सौदा रात्री पूर्ण केला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी जास्त किंमत मोजावी लागली. नसली तरी मोठा नफा गमावला. म्हणजे ॲक्शन इज इम्पॉर्टंट. कृती महत्वाची आहे. हो, संधी समोर आल्यावर योग्य वेळी निर्णय घेणं आणि कृती करणं हेच गुडलक मिळवण्याचं रहस्य आहे. जे फक्त वाट बघत बसतात त्यांच्याकडे संधी येत नाही. तयारी आणि कृती एकत्र आली की नशीब फळफळतं. आणि या कृतिशीलतेचा संबंध थेट कामाच्या महत्वाशी जोडलेला दिसतोय. पुस्तकात शरू नाडा नावाच्या व्यापाऱ्याची कथा आहे. तो एकेकाळी गुलाम होता. हो, हामाबी नावाच्या माणसाचा गुलाम होता तो. तो कामाबद्दल काय म्हणतो? शरू नाडा कामाचा खूप आदर करतो. तो म्हणतो की काम हाच त्याचा सगळ्यात चांगला मित्र ठरला. मित्र? हो, कारण कामामुळेच त्याला गुलामगिरीतून मुक्ती मिळाली आणि तो एक यशस्वी व्यापाऱ्याचा अरादगुलाचा पार्टनर बनू शकला. तो हदानगुला नावाच्या एका आळशी तरुणाला म्हणजे अरादगुलाच्या नातवाला समजावतो की कामाकडे ओझं म्हणून बघू नकोस. म्हणजे काम हे फक्त कष्ट किंवा शिक्षा नाही. ते प्रगतीचं आणि आत्मसन्मानाचं साधन आहे. देत. मग काय देतं? समाधान देतं, आत्मविश्वास देतं, यश देतं. कामामुळेच आपण आपली किंमत वाढवतो. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. काम फक्त गुलामांसाठी नसतं, तर ते प्रत्येक यशस्वी माणसाच्या प्रवासाचा भाग असतो. आणि या सगळ्या प्रवासात मग ते बचत असो, गुंतवणूक असो, कर्जफेड असो किंवा काम, एक शेवटचा पण महत्वाचा मुद्दा येतो, संरक्षणाचा, प्रोटेक्शन. बॅबिलॉनच्या त्या प्रसिद्ध भिंती याचंच प्रतीक आहेत ना? अगदी बरोबर. त्या भल्या मोठ्या भिंती बॅबिलॉन शहराचं आणि तिथल्या लोकांचं शत्रूंपासून संरक्षण करायच्या. त्या भिंतींमुळेच बॅबिलॉन इतकी वर्ष सुरक्षित आणि श्रीमंत राहू शकलं. त्या भिंती आपल्याला आर्थिक संरक्षणाच्या गरजेची आठवण करून देतात. आजच्या काळात या आर्थिक संरक्षणाचा अर्थ काय घ्यायचा? भिंती तर बांधू शकत नाही आपण. नाही, आजच्या काळात आर्थिक संरक्षण म्हणजे भौतिक भिंती नाहीत. ते म्हणजे पुरेसा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवणं, अच्छा, योग्य विमा घेणं, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि अशा गुंतवणुकी करणं ज्या भविष्यातल्या अनपेक्षित संकटांपासून आपलं आणि कुटुंबाचं रक्षण करतील. म्हणजे एक फायनान्शियल सेफ्टी नेट तयार करणं. अगदी जशा बॅबिलॉनच्या भिंती गरजेच्या होत्या तसंच आजच्या जगात आर्थिक नियोजन आणि संरक्षणाची एक भक्कम भिंत उभी करणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला आर्थिक वादळांपासून सुरक्षित ठेवतं. तर बॅबिलॉनच्या या प्राचीन कथांमधून आपण आर्थिक शहाणपणाचे अनेक महत्वाचे धडे घेतले. थोडक्यात सांगायचं तर सगळ्यात पहिलं, आपल्या कमाईचा एक हिस्सा, कमीत कमी 10वा हिस्सा न चुकता स्वतःसाठी बाजूला ठेवा. हो, खर्चांवर नियंत्रण ठेवा. गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखा. वाचवलेल्या पैशाला नुसतं बसू देऊ नका. त्याला योग्य आणि सुरक्षित गुंतवणुकीतून कामाला लावा. आणि गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. अनोळखी किंवा खूप आकर्षक वाटणाऱ्या योजनांपासून सावध राहा. स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न करा. ते एक प्रकारची सुरक्षितता देतं. भविष्यातल्या गरजांसाठी आणि अचानक येणाऱ्या संकटांसाठी आर्थिक तरतूद करा. म्हणजे प्लॅनिंग करा. आणि फक्त बचत आणि गुंतवणुकीवर अवलंबून न राहता आपली कमाईची क्षमता वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करा. नवीन स्किल्स शिका, ज्ञान मिळवा. बरोबर. जर कर्ज असेल तर त्याला घाबरू नका. सामोरं जाण्यासाठी योजना आखा आणि ती पाळा. हो, संधींना ओळखा आणि त्यावर कृती करण्यासाठी तयार राहा. कामाचा आदर करा आणि ते मेहनतीने करा. आणि या सगळ्याला आर्थिक संरक्षणाच्या एका मजबूत कवचाची म्हणजे सेफ्टी नेटची जोड द्या. अगदी. ही तत्व हजारो वर्षांपूर्वी सांगितली गेली आहेत, पण आजही ती इतकी लागू पडतात हे खरंच आश्चर्यकारक आहे. हो ना. प्रोफेसर श्रूसबरीच्या पत्रातूनही तेच दिसतं की दबासेरची 5000 वर्षांपूर्वीची कर्जफेडीची योजना आजही तितकीच प्रॅक्टिकल आहे. या तत्वांमध्ये खरंच काहीतरी कालातीत आहे. सोपी आणि मूलभूत आहेत. हो, पण त्यांचं सातत्याने, शिस्तीने पालन करणं हे खरं आव्हान आहे. आणि तेच महत्वाचं आहे यश मिळवण्यासाठी. हो, दबासेरच्या कथेतील तो संदेश परत आठवण्यासारखा आहे. जिथे दृढनिश्चय असतो तिथे मार्ग सापडतोच. Where the determination is, the way can be found. मग ऐकणाऱ्या प्रत्येकाने हा विचार नक्की करावा की या सगळ्या नियमांमधून, या कथांमधून असा कोणता एक विचार आहे किंवा कोणती एक कृती आहे जी आजपासनं लगेच सुरू करता येईल. हो, कोणतं एक छोटंसं पाऊल उचलल्याने आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास सुरू होऊ शकतो. अगदी. कारण मोठे बदल हे नेहमी एका छोट्याशा पहिल्या पावलानेच सुरू होतात. बॅबिलॉनमधील सर्वात श्रीमंत माणसाच्या ज्ञानावर आधारित या सखोल चर्चेत आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.